नमस्कार मंडळी, मी मीना तुळसकर। आज मी तुम्हाला सोयाबीन भात कसा बनवतात ते दाखवणार आहे। चला तर मग बघूया साहित्य। बघा, हे सोयाबीन अर्धा तास आधी मी फुगत घालून ठेवलेले आहेत। तसे तांदूळ पण 1 ग्लास आहे। हां, हे 1 ग्लास तांदूळ आहे ते पण मी धुवून अर्धा तास आधी ठेवलेले आहेत। हे 2 कांदे आहेत कापून ठेवलेत फोडणीसाठी। कढीपत्ता, हा गरम मसाला, अख्खा गरम मसाला, तमालपत्र, दालचिनी, हे लवंग, मिरी, हे आलं लसणीची पेस्ट, आलं, हे अख्ख्या मिरच्या हिरव्या 4 आहेत ह्या, हे मधून अशा चिरून ठेवल्या आहेत मी। हा लिंबाचा रस आहे, 1 लिंबाचा रस, कोथिंबीर, फोडणीसाठी तेल, हिंग, मोहरी, हळद, जिरं, गरम मसाला, मालवणी मसाला आणि चवीसाठी मीठ आणि थोडीशी साखर। तोप तापला आहे, आता तेल टाकूया। 10-1 चमचे तरी तेल टाकलं, याला जरा तेल जास्तच लागतं। तेल माझं तापलं आहे आता चांगलं, गॅस मी बारीक केला आहे। आता हिंग टाकूया 1 चमचा, 1 ते 1.5 चमचा टाकूया हिंग। हे बघा चांगलं तापलं आहे तेल। आता मोहरी घालूया, 1 चमचा मोहरी घातली, जिरं, जिरं थोडं कमी घालूया, अर्धा चमचा। सगळं ढवळून घेऊया आता। ही चांगली आता ही फोडणी हे झाली आहे, तडतडली आहे चांगली। आता आपण हा अख्खा गरम मसाला घालूया, तो पण चांगला ढवळून घेऊया। कढीपत्ता टाकूया, कांदा घालूया फोडणीला, त्याच्याबरोबर तुमचे मिरचे पण टाकून घेऊया। हे सगळं ढवळून घेऊया। चांगलं भाजू दे, थोडा नरम होऊ दे चांगला। आहे आलं लसणीची पेस्ट टाकली आता। ढवळून घेते आता चांगलं। आणि त्याबरोबर आता थोडे आपण गरम मसाला घालूया, नुसता गरम मसाला। हा एक ते पाऊण चमचा घालायचा। हळद टाकूया, अर्धा चमचा हळद टाकू, थोडीशी ताबडतोब आता मालवणी मसाला पण घालून घेऊया याच्यामध्ये। 1 ते 1.5 चमचा तरी घालायचा, कारण हे पण घातले, हिरव्या मिरच्या पण घातल्या आहेत ना ह्याच्यामध्ये। हा ढवळून घेऊया सगळं। ह्याच्यामध्ये आपण 1 लिंबाचा रस ठेवलाय तो घेऊया घालून, ते पण ढवळून घेऊया। आणि थोडीशी साखर टाकूया चवीपुरती। साखर चवीपुरती टाकायची आहे, अर्धा चमचा। बघा तर संपूर्ण तयार झाला आहे पूर्ण। आता ह्याच्यामध्ये आपण सोयाबीन पिळून टाकूया पाण्याचे।
आता हे ढवळून घेऊया सोयाबीन पूर्ण. सोयाबीन ढवळून चांगले झालेत. आता आपण तांदूळ पण घालून घेऊया सोमते. हे तांदूळ मी अर्धा तास आधी धुवून ठेवलेले होते पाणी काढून. आता ढवळून घेऊया चांगले हे तांदूळ. हे बघा किती छान दिसतात. मसाला तयार झाला. आणि आता याच्यामध्ये आपण तुमचं मीठ पण टाकून घेऊया चवीनुसार. 2 चमचे तरी घालूया मीठ. थोडंसं लागलं तर परत आपण घालू शकतो. आणि हे कोथिंबीर नंतर घालायची आहे लास्टला. आता थोडीशी टाकते मी, म्हणजे सुगंध चांगला येतो. आता हे सगळं ढवळून घेते. गॅस जरा फास्ट करते, बारीक ठेवलेला. आता आपण त्याच्या भातापेक्षा थोडं जास्त पाणी घालायचं भाताच्या वर. आता एवढं मी पाणी ठेवलं, फास्ट ठेवला आहे गॅस मी. आणि आता याच्यावर थोडा वेळ झाकणी मारून ठेवते, म्हणजे ह्याला कड येईल चांगला. ढवळून घेते आता पूर्ण. आणि आता हे झाकणी मारून ठेवते, म्हणजे कड आला काय मग झाकणी काढायची, मग भात शिजेल. अशी झाकणी ठेवते. चला अर्धा तास तरी जाईल शिजायला. ही बघा आता आपण उघडून बघूया. गॅस मी बारीकच ठेवला आहे. ही बघा झाली ती सोयाबीन भात झाला. आता हा अर्धा तास पूर्ण झाला. हे बघा असा दिसतो. आता याच्यावरती आपण थोडी कोथिंबीर घालूया. ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि नक्की करून बघा. धन्यवाद.